नमस्कार मित्रांनो. तर तुमचं स्वागत आहे आदिनाथ बादशाह अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज तुमच्यासाठी आपण काल आपण मॅच जिंकलो म्हणजे T20 वर्ल्ड कप 2026, आपले जे कॅप्टन आहे माननीय श्री सूर्यकुमार यादव यांनी जी आपल्या भारतासाठी जी ट्रॉफी मिळवून दिली, तर त्या ट्रॉफीवर आपण एक जीकेचा व्हिडिओ बनवला आहे. त्या आपल्या जीकेच्या टॉपिकचं नाव आहे T20 वर्ल्ड कप 2026 चालू घडामोडी. ओके. तर आपल्या ज्या स्पर्धा परीक्षा आहे, जसं तलाठी झालं, पोलीस झालं, वनरक्षक झालं, वनसेवक झालं, अशा MPSC गट क, गट अ, गट ब या विविध स्पर्धेसाठी विचारले जाणारे याच्यात काही प्रश्न आहेत, तर ते तुम्हाला नक्कीच तुमच्या पुढील भविष्यासाठी कामं येतील. त्याच हेतूने आपण हे क्वेश्चन सर्व वन लाईनमध्ये गोळा केलेला आहे. तर चला आपण आता सुरुवात करूया. ओके. तर T20 वर्ल्ड कप हे 2026मध्ये आपण ट्रॉफी जिंकलेलो आहे. त्यानंतर आवृत्ती म्हणजे एकूण 10 मॅच झालेल्या आहे. ओके. आत्तापर्यंत 10 मॅच झाल्या. दिनांक 7 फेब्रुवारी 2000 पासून पासून 26 तर 8 मार्च 2026पर्यंत या मॅच चालल्या होत्या. 10वी मॅच जे आपण म्हणतो, त्याच्यात एकूण 10 मॅच झाल्या होत्या भारताच्या विरुद्ध. प्रशासक जागतिक क्रिकेट परिषद याचे अध्यक्ष आहे जय शहा. आपल्याला माहीत असणार ते जे भारताचे लाडके गृहमंत्री आहेत अमित शहा यांचे चिरंजीव म्हणजे जय शहा हे आहे आपले भारताचे ICCचे अध्यक्ष. त्यानंतर ब्रँड ॲम्बेसिडर म्हणजे आपले लाडके माजी कप्तान रोहित शर्मा हे या T20 वर्ल्ड कप 2026चे ब्रँड ॲम्बेसिडर होते. त्यानंतर यजमान यजमान म्हणजे सेमीफायनल मॅच. सेमीफायनलमध्ये फायनलमध्ये दोन यजमान म्हणजे दोन टीमा होत्या. एक म्हणजे आपली भारत आणि दुसरी आहे श्रीलंका. तर या ठिकाणी विजय जो आहे तो आपल्या भारताचा झालेला होता. ओके. उपविजय हा न्यूझीलंड म्हणजे आपल्या. ओके. त्याचा अंतिम सामना जो आहे 8 तारखेला म्हणजे आपला काल झालेला होता. त्यानंतर तो जो सामना आहे तो आपले जगातील, हा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे आपण हा पण प्रश्न ॲड केला आहे की जगातील सर्वात मोठं जे स्टेडियम आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद. तर ह्या ठिकाणी आपली हा जो अंतिम सामना आहे हा सामना झालेला होता. एकूण याच्यात 20 संघ सहभागी झाले होते. या 20 संघापैकी एकूण 20 संघामध्ये एकूण 55 मॅच झाल्या आणि या 55 मॅच नंतर हे आपले मी इकडे लिहितो, या 55 नंतर 2 टीमा झाल्या. या 2 टीमानंतर एक टीम आपली भारत ही जी टीम आहे ही टीम आपली विजय पावली. त्यानंतर आपण दुसरी स्लाईड बघतो. तर आता आपण आपल्या टीमविषयी जर इन्फॉर्मेशन जर घेतली तर आपली T20 वर्ल्ड कप 2026चे कॅप्टन जे आहे ते कॅप्टन म्हणजे आपले सूर्यकुमार यादव. ओके. सूर्यकुमार यादव यांनी खूप चांगली कॅप्टन केली. त्यानंतर उपविजेता करणारा म्हणजे न्यूझीलंडचे जे कर्णधार आहे ते आहे मिचेल सँटनर. ओके. त्यानंतर हे जे लक्षात ठेवा हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे हे तुम्ही ध्यान देऊन बघा. प्लेअर ऑफ द मॅच जसप्रीत बुमराह हे जे आहे हे आहे बॉलर. हे आपल्या भारतीय टीमचे बॉलर म्हणजे जसप्रीत बुमराह. त्यानंतर प्लेअर ऑफ द सिरीज आपले भारतीय टीमचे बॅट्समन संजू सॅमसन हे आहे प्लेअर ऑफ द सिरीज. त्यानंतर मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू इंग्लंडचा जो विल जॅक्स आहे यांनी सर्वोत्तम प्रदर्शन या मॅचमध्ये केलेलं होतं. सर्वाधिक धावा फरहान 353 धावा यांनी केलेल्या होत्या. आणि त्यानंतर सर्वाधिक विकेट्स आपल्या भारताचा लाडका बॉलर जसप्रीत बुमराह स्पिनर यांनी 14 विकेट घेतलेल्या होत्या पूर्ण मॅचमध्ये. त्यानंतर आपण जर दुसरी स्लाईड जर बघायला जर गेलो तर दुसऱ्या साईडमध्ये बक्षिसाची जी विजेत्याची रक्कम होती ती आहे $3 मिलियन. उपविजेत्याची $1.6 मिलियन. भारताचे T20 वर्ल्ड कपमध्ये विजय झालेला होता. ओके. कर्णधार 2007मध्ये ज्यावेळेस आपलं भारत वर्ल्ड कप जिंकलेला होता त्यावेळेस कर्णधार होते महेंद्रसिंग धोनी. 2014मध्ये आपले रोहित शर्मा. 2026मध्ये कर्णधार होते सूर्यकुमार यादव. आपल्या भारताचा आत्तापर्यंत 3 वेळा T20 विश्वविजेता बनलेला आहे, त्यामध्ये 2007मध्ये, 2024मध्ये आणि 2026मध्ये. तर ओके. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनल हक्काने सबस्क्राईब करा. बाय बाय. लव यू अँड टेक केअर.